नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामधून इकडल्या बाजूला शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि इकडच्या बाजूला हे जिल्हा सत्र न्यायालयापासून येणारा औरंगाबाद धाराशिव सोलापूर हा रोड जातो आणि हा जो रोड आहे हा रोड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतोय। हा रोड किती खराब झाला, हा रोडमुळं ये जा करणाऱ्या वाहन चालकाची काय परिस्थिती आहे ते आपण विचारणार आहेत। हा रोड आहे आणि रोडची परिस्थिती काय आहे आपण विचारणार आहेत ऑटो चालकांना। हे ऑटो चालक दररोज हे ऑटो चालवून आपला उदरनिर्वाह भागवतात। तुम्ही ऑटो चालक आहेत, काय परिस्थिती आहे रोडमुळं? तुमच्या ऑटोचं मेंटेन किती आणि तुम्हाला कमाई किती होते? हो ना, काय परिस्थिती आहे? ऑटोचं नुकसान जास्त होते। हां, रस्ता खराब असल्यामुळे कसं अपघाताचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे। रोड टॅक्स तर तुमच्या कमी घेत नाहीत? हो, रोड टॅक्स घेते। रोड टॅक्स कमी घेत नाहीत, नाही, करेक्ट हो, घेतात। घेतात. आणि वाहन जरा जरी कायद्याच्या वेगळं चाललं तरी तुम्हाला दंड केले दंड का आकारला जातो? त्या बदल्यामध्ये तुम्हाला ही रोड देते का चांगला? द्यायला पाहिजे ना, आपण ही रोड चांगला नसेल तर तुम्ही कर टॅक्स भरावा का? रोड टॅक्स नाहीच ना, भरायला तुमची ऑटो युनियन काय करत आहे? ऑटो करते ना, निवेदन देते, पण त्याची दखल घेतली जात नाही, नाही। तुमच्या 100-200 लोकांनी जर सह्या करून दिल्या आम्हाला रोड चांगला नाही पण रोड टॅक्स मात्र तुम्ही करेक्ट घेतात, हो ना, हे अन्यायकारक वाटत नाही का? असं RTO अधिकाऱ्याला कधी विचारले का तुम्ही? अन्यायकारक आहेच की। कधी जिल्हा अधिकाऱ्याला निवेदन दिले का? आणि तुम्ही जर असं दिले का जिल्हाध्यक्षाला? दिले की आज 4-5 वेळेस दिलेला आहे। मग जिल्हा अधिकाऱ्याला निवेदन दिले? हा, दिलेला आहे, त्यांनी काय सांगितलं? हा, करून घेते, मंजूर झालेला आहे रोड, सगळं सांगितलंय। मग मंजूर झालेला हे आम्हाला सुद्धा कळाले। हा, मग मंजूर झालाय पण इतक्या दिवस का पेंटिंग मध्ये राहिला? काय करायचं? कसं काय ते होतंय, पाठीमागून आलाय, पुढून होता आलाय, असं कारण सांगायला लागले। बर हा. तुम्ही कुणकडे दिलं निवेदन? हा, कुणाला दिलं निवेदन? इथं ऑफिसला दिलेला आहे की. कोणत्या? आपल्या नगरपालिकेत दिलेला आहे। नगरपालिकेच्या अंतर्गत येत ना हा रोड? पॅन्सीच्या अंतर्गत येते ही? काय नाही, फक्त खड्डे बुजतेत हा, आणि मागं पुढे तसंच करते। 10-15 वर्ष कशी आहे, फक्त खड्डे बुजायचे आणि रोड आहे तसाच ठेवायचा। आता अवघ्या 2 महिन्यातच पावसाळा येणार आहे आणि या पावसाळ्यामध्ये तर या ऑटो चालकाची एवढी हालत बिकट होते आहे की त्यांना जगणं मुश्किल असतं, कारण रोजगार मिळतो 400-500 आणि मेंटेनन्स आहे त्याचा 1001 रुपये। अशी जर परिस्थिती असेल तर सर्वसामान्य ऑटो चालक जगावा कसा? ये जा करणारे माणसं जगावे कसे? आणि हे राज्य कारभार चालवणारे जे लोक आहेत ते कशी लूट करतायत लोकांची? मूलभूत अधिकाराखाली मूलभूत गरजा म्हणून रोड येत आहे पण रोडची सोयी सुविधा लोकांमध्ये निर्माण झालेली नाही। जाणीवपूर्वक सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करते का हे आपण दाखवणार आहे। त्या रोडच्या माध्यमातून आपण हे रोड दाखवू भवानी चौकापर्यंत। हा रोड मागील 10 ते 15 वर्षापासून असाच आहे। बघा हे वाहनं कशी आहेत। काय म्हणते रोड? काय म्हणते रोड? बरं आहे का? काय रोडची अवस्था लय बेकार कशी आहे? त्या काय खड्डे तुम्ही बिड्डे कुठले आहेत? चालतात। आम्ही पळसपच्या आहोत। पण हे रोड बघून तुम्हाला सुद्धा खंत वाटली का आम्ही नाही? काय गाडी लांब लावली रस्त्यामुळे, शहरातलेच रोड जर असे असतील तर खेडेगावात काय खेडेगावात काय परिस्थिती आहे? मग काय करतात आमदार खासदार? हेच कळायला गेले, आता इथून पुढे कळलं ना त्यांना। काय म्हणणं आहे साहेब, काय सांगाल एक जिल्ह्यातला नागरिक म्हणून? काय सांगा एवढी आता तुमच्या मार्फत पण सांगा, हे- त्यांना कळवा आता नाही, हे तर आम्ही व्यवस्थित हो का तुमच्या पळसपचा सुद्धा रोड दाखवला, तुमच्या जागजीचा दाखवला, आमचं कामच आहे। पण तुमची साथ खंबीर असली पाहिजेत तर वर्तमानपत्राच्या संपादकाला सुद्धा 2 हात जास्त उडी लावण्याची लांब मारण्याची ताकद येते। फक्त तुम्ही टाईट राहा, ह्या लोकांना बोलत चला की हे तुम्ही मतदान घेत असताना जेवढ्या ताकदीनं आमच्याकडे येतात तेवढं विकास करण्यासाठी सुद्धा आमच्या ताकदीनं आमच्याकडे यावं अशी भावना व्यक्त करा। काय म्हणायचं तुम्हाला? काय नाही, तुमच्या मार्फत त्यांना एवढं सांगू इच्छितं की बाबा ही सगळे रोडची अवस्था आहे पूर्ण व्यवस्थित जिल्ह्यातले, करावी. शहरातले रोड शहरातले चांगले झाले पाहिजे। बघा ही जिल्हा महाग आहे, धाराशिव जिल्हा महाग आहे रस्त्याच्या बाबतीत। रस्त्याच्या बाबतीमध्ये धाराशिव जिल्हा मागे आहे।
आपण हा ही दाखवायचं आपल्याला भवानी चौकापर्यंत, सांजा रोड चौकापर्यंत. हे बघा खड्डेमय रस्ते. धाराशिव शहरातून आम्ही निघालो सांजा चौकाकडे. हे पूर्ण खड्ड्यातून आपल्याला दाखवायचं आहे. हे खड्ड्यातून रस्ते आहेत का रस्त्यातून खड्डे आहेत? हे बघा, हे बघा खड्डा. हे पूर्ण आता आलोत आम्ही इंदिरानगर. हे बघा खड्डे, हे खड्डे बघा कसा आहे. हे या खड्ड्याला कंटाळून लोक मार्ग बदलून चालले आणि जाणार तर कुठं? हे मार्ग बदलावा, दुसरीकडे जावा तर दुसऱ्या पण मार्ग असाच आहे. हे खड्डे बघा, बघा हे इंदिरानगरमधला. इथं पाण्याचा ढोस साचतो. आता 1-2 महिन्यानं पाऊस ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस इथं पाण्याचं तळं असतं, पाण्याचं तळं. सर हे बघा पाण्याचा खड्डा. हे SBI बँक, या बँकेच्या समोर जाणारा हा रोड. हे बघा इकडे हे वाळू पॉईंट आहे. वाळू, सिमेंट, क्रेचर हे असं आहे. हे बघा रोड. हे कसा आहे रोड तुमचा? रोड कसा? या ना, या पुढे या की. तुम्हाला नव्या गाड्या चालवतो की तुम्ही? हां, काय परिस्थिती आहे रोडची? या, बोला बोला बोला. तुमचे काय खराब आहे. रोड खराब आहे. तुमच्या गाड्या चालवत असताना तुमचा रोड टॅक्स तर करेक्ट घेतात. हां, रोड तुम्हाला त्या रोड टॅक्सच्या खर्चातून रोड तुम्हाला तयार करून दिला पाहिजे का नाही? दिलं पाहिजे. मग का रोड नाही? काय सरकार करणं गेलंय. तुम्हाला दंड किती करतात? जरा जरी कायद्याला तुम्ही हुलकावणी देऊन पोट जगण्यासाठी एखादी ट्रक जर तुम्ही चुकवून आणली तर तुम्हाला दंड त्या ट्रकच्या रीतीपेक्षा जास्त दंड केला जातो. मग जे दंड करतात त्यांना काय वाटतं का नाही मनाला काय थोडंसं की बाबा हे फुटामध्ये आम्हाला हे व्हायला रोज दम्याची त्रास व्हायला. फुटात बसतो आम्ही. फुफ्फुट्यात बसून तुम्हाला त्रास व्हायला तिथं. हे रोड जर म्हणजे हे रोड फुटून वाळू बाहेर निघाली आणि फुफ्फुटा बाहेर येते, त्याच्यामुळं माणसाला श्वासनाचे आजार व्हायलेत. तुम्ही हे आहेत का? दलाल आहेत का? दलाल आहेत का तुम्ही? कुठं करायचं आम्ही बंद करून? अहो तुम्हाला रोड पाहिजे का नाही सांगा हो. रोड तुम्हाला चांगला मिळावा आणि हे रोड तुम्हाला चांगला मिळावा याच्यासाठी हे खड्डे दाखवत आहेत. हे रोड या रोडवर एवढे मोठमोठे खड्डे आहेत की या खड्ड्यामुळं वाहन चालकाला एवढा त्रास होतो. हे पूर्ण खड्डे आहेत. हे बघा किती मोठा खड्डा. हे खड्डा काय करतंय सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, या सगळ्या ग्रामीण सडक योजनासुद्धा ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे. शहरी भागात अशीच परिस्थिती आहे. हे काय करतात लोक? हा तुकडा जरा मागच्या 4-5 वर्षापूर्वी केलेला आहे आणि आता हे तुकडा झाला ना या पुलापर्यंतचा की पुन्हा अजून मला वाटतं सांज्याच्या पुलापर्यंत असाच रोड आहे. बघा ह्या सुद्धा रोडची आता सुधारणा करणं गरजेचं आहे. मधल्या भ्यागा जी पडलेल्या आहेत ते भ्यागासुद्धा चांगल्या करणं गरजेचं आहे. हे बघा हे सिमेंट रोडला भेगा पडलेल्या आहेत पूर्णचे पूर्ण. आणि ही धाराशिव शहरामध्ये येणारा सांजा मार्ग
जास्तीत जास्त रहदारीचा मार्ग आहे. आता हा रोड औशाला जॉईन होणार आहे, औशाला जाणार रोड आहे. हे तात्काळ होणं गरजेचं आहे. हे बघा रोडची अवस्था आता आहे. हा पेट्रोल पंपापर्यंतचा रोड इथं संपला, जरा थोडा तुकडा. आता बघा कसा आहे ते बघा. हे एक सगळं खड्ड्यातून आपण जायचं आहे जाणीवपूर्वक. की लोकांना खड्डे दाखवायचे, गाड्या कशा चालतात हे बघा. हारो बघा. अवघ्या 2 महिन्यामध्ये पावसाळा सुरू होणार आहे आणि ही परिस्थिती पुन्हा अजून नाजूक होणार आहे. महाराष्ट्र सरकार भाजपाचं आहे, केंद्राचं सरकार भाजपाचं आहे. आम्ही डिजिटल इंडिया करू असं भारताच्या पंतप्रधानांचं म्हणणं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की पूर्ण महाराष्ट्र आम्ही चांगल्या पद्धतीने रस्ते करून डिजिटल महाराष्ट्र आम्ही तयार करणार आहेत. हे डिजिटल महाराष्ट्र आहे बघा. हे खड्डे आहे, पूर्ण खड्डे खड्डे खड्डे. डिजिटल महाराष्ट्र हे आमचं धाराशिव डिजिटल महाराष्ट्राचं एक शहर आहे. हे बघा, हे बघा. हे निस्ता फुफुटा निस्ते खड्डे. हे कधी होणार आमच्या धाराशिवाचा विकास? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणायचे कुठं नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र काँग्रेसच्या काळात. आता कुठे नेऊन ठेवलाय भाजपाने महाराष्ट्र? कुठं निघून ठेवलाय धाराशिव जिल्हा? सगळीकडे भाजपाचं सरकार आहे आणि तरी पण आम्ही खड्ड्यात आहोत. आता हे रस्ते खड्ड्यात आहेत का? खड्डे रस्त्यात अशी परिस्थिती आहे. हेच पाहणे चालू आहे. हे बघा, आम्ही आलोत भवानी चौकामध्ये. हे भवानी चौकात आम्ही आलो. हा रोड आहे. एक मिनिट हे आम्ही भवानी चौकात आलो. आता आम्ही ये जा करणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहेत. ही काय परिस्थिती आहे या रोडची? नुसत्या फुफुट्यामध्ये हा रोड बघा. फुफुटा बघा. कशी आहे रहदारी, कसा आहे रोड बघा. आता आपण जरा प्रतिक्रिया लोकांच्या घेऊया, काय नेमकं म्हणतात. लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण. काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, काय म्हणतात लोक. या आपण गाठो. एक मिनिट. नमस्ते. काय म्हणता रोड? रोड काय म्हणताय? काय वाटतंय रोड? बघा, हे लहान शाळकरी लेकरं तुम्ही घेऊन येतात. कसं वाटते, काय परिस्थिती आहे? नाही उडत. पाठ दुखते, रस्ता खराब आहे. पाठ दुखायली, रस्ते खराब आहेत. ऑटोचं नुकसान होतंय का? होतंय. हा, किती नुकसान होते, किती धंदा होतंय, जगतंय का पोट? म्हणजे जास्तीत जास्त रोडमुळं ऑटोचं मेंटेनन्स जास्त निघत असं. आणि ऑटोचं मेंटेनन्स दिलं की दिवसाचा रोजगार गेला, अशी परिस्थिती आहे. ही रोड किती दिवसापासून खराब आहे? कायम खराबच आहे. कायम खराब आहे. कसा आहे रोड? रोड लय खराब आहे. हा, किती दिवसापासून?
किती दिवसापासून रोड खराब आहे? आता बऱ्याच वर्षापासून खराब आहे. गाड्याची सगळं हे व्हायला मणक्याची झीज व्हायला लागली. बर अक्षरशः एवढा प्रॉब्लेम आला की ह्यांना काहीच कळणार झालं. एवढं लवकर करावं लागेल तेवढं करावं आपलं लागेल. बघा आता इथं खासदार आहेत आमदार आहेत काय सांगावं त्यांना सार्वजनिक जरा- बांधकाम दुर्लक्ष करताय हो हा? आणि त्यांना जरा येऊन फिरा म्हणावं जरा थोडं कळलं लोकांचं काय हाल व्हायलंय काय म्हणजे नाही. परिस्थिती खूप नाराज परिस्थिती आहे. खूप नाराज आहे. काय म्हणणं काय म्हणते रोड काय म्हणते? रोडची फार बिकट अवस्था आहे. 40 वर्ष झालं असंच बघतो या रोडची 40 वर्ष? 40 वर्षापासून असाच रोड आहे. धाराशिव जिल्हा स्वतंत्र होऊन 75 वर्ष झालंय देशाला स्वतंत्र होऊन. हा. या रोडला निस्ती डागडुगी चालू आहे. निस्ती डागडुगी. महाराष्ट्र ही सर- माणसाचं मुंडकं कंबरडं नीट नाही आणि ज्याच्याकडे 4 व्हीलर 2 व्हीलर आहेत त्या ती सगळ्या गाड्या बोगना झाल्या. अहो, माणसाचे देवेंद्र फडणवीस काय म्हणायचे माहिती आहे का काँग्रेसच्या काळामध्ये हा. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र काय माझा. ते चिखलात नेऊन ठेवलाय काय ठेवलंय? आता भाजपानं कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र धाराशिव माझा. माझा धाराशिव धाराशिव माझा त्याच्यात माझा धाराशिव असा नेऊन ठेवलाय की ती उखंडे बरे आहेत खेडेगावचे. उखंडे बरे आहेत. ती तसा शहरातला मग रस्ता आहे. शहरा म्हणजे महाराष्ट्राचा विकास केला का भाजपानं? काय नाही काय करा नाही? सगळ्या धाराशिव मध्ये दुर्गंधी गटारी नाले डुकर कचरा त्यात माणसं आजारी. हो महाराज काँग्रेसच्या काळामध्ये धाराशिवच्याच नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणायचे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आता महाराष्ट्रात भाजप आहे केंद्रात भाजप आहे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. भाजप इथं धाराशिव मध्ये आणलाय का? या रस्त्याने चालतंय भाजप. या रस्त्याने भाजप कशी चालतंय. अवस्था आहे? कसं वाटतं तुम्हाला? बघा ना हे तुम्ही सांगा. अजून थोड्या वेळ नाही या हा. इथं श्वास पण घेता येत नाही एवढा धुरळ उडतंय. श्वासनाचे आजार होते का नाही? मग श्वसनाचे आजार श्वसनाचे होते का? आजार होईल काय ना. सांगाल तुम्ही दुर्वा- धाराशिवच्या राज्य करणाऱ्या माणसाला आणि भाजपाचे नेते राणा जगजितसिंह पाटील आहेत. संध्याकाळी पूर्ण तुम्ही जर- जिल्ह्याचा विकास आम्ही केलाय म्हणतात. महाराष्ट्राचा विकास केलाय. खरंच विकास केलाय का? विकास आता हे रस्त्यावरून तुमच्या लक्षात यायला लागले विकास आहे का नाही. नुसतं कागदोपत्री तुमच्या आता- विकास. हा. सत्तेतले आमदार आहेत समजा विरोधातले आमदार खासदार आहेत. बजेट आलं बॅनरबाजी करतेत. हा. रोडची अवस्था काय आहे आज? बरं ही काही एका रस्त्याची नाही ना. बर शहरातल्या संपूर्ण तुम्ही कोणत्याही शहरातल्या रस्त्यावर जावा हा. एकाही रस्त्याचं काम झालेलं नाही. बरोबर. काय म्हणाल बरं? यांनी सांगते- या चांगल्या गुणवान राज्यकारभार सत्तेतले चालवणाऱ्या आमदार काय म्हणतात हा. विरोधाचे आमदार खासदार आहेत त्यांनी निधी अडवला हा. त्यांच्यामुळे मंजुरी आणते तिकडून काय तर कागदपत्री विरोधकामुळे निधी अडतो का? विरोधकामुळे निधी अडवत नाही. मग मुख्यमंत्र्याच्या हे हातात आता लक्षात येईल बारक्या पण लेकराला कळायला लागले. मी प्रश्न पण विचारला होता. ही जी जनतेला आम्ही येड्यात काढायला लागलेत. आम्ही शिंदेना प्रश्न विचारला होता. हम्म. विरोधकांनी निधी अडवला म्हणले. मी म्हणलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विरोधकाचं ऐकतात. इथंच पाठीमागल्या काही महिन्याखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सत्तेतले जे आहेत हा. महिला हा. त्यांचं एक उपोषण चालू होतं. आणि तिथंच बाईट तिथंच बाईट घेतली होती. तुमची एक मी बघितली हा, होती. तर त्यांचं म्हणणं काय होतं की विरोधकांनी निधी अडवला. ह्या रोडसाठी बरं, तसं आता- होत आहे का? काम चालू झालं अहो या बोलायला तयार नाही ती. तुम्ही आता एक 5 मिनिटं 10 मिनिट थांबा थोडं वेळ 15-20 मिनिट थांबा. तुम्हाला इथून असं जिथपर्यंत दिसेल तिथपर्यंत नुसतं धुळा दिसतंय. आता ही काय इथले संपूर्ण व्यापारी हे आहेत. गाड्या दाखव बघा, कसं चाललंय ती. पूर्ण हा जो रस्ता आहे पूर्ण खड्ड्यात रस्ता आहे. घ्या तिकडे जाऊन द्यायचं. वकील सुज्ञ वकील आहात या इकडं. खूप शुद्ध- त्रास आहे हा. या रस्त्यापासून. हा. म्हणजे मी ॲडव्होकेट मंजुषा मगर माडजे बर तुळजापूरची माजी नगराध्यक्ष आहे बर बर आणि मी जवळपास 10 वर्ष झालं ह्या परिसरामध्ये राहते. तर ह्या धुळीमुळं सर्वोच्च काय झालं की यांना अस्थमाचा अटॅक आला काय अरे 15 बापरे, दिवसाखाली बापरे, हो. की म्हणजे जीवावर बेतण्यासारखा हा विषय आहे. तुम्ही श्वासनाचा आजार व्हायला. येस हा. आणि मी तुम्ही आहेत ह्याच्याशी रिलेटेड म्हणून मी आवर्जून थांबवून तुम्हाला बोलायला अभिनंदन लागले. अभिनंदन. मंजुषा काय म्हणलं तुम्ही? मगर मंजुषा मगरजी तुमचं अभिनंदन. तुम्ही न्यायालयात काम करता. या लोकांना कायद्याच्या भाषेमध्ये काय सांगाल? कारण यांनी एवढे आश्वासनं दिलेत लोकांना की ते आश्वासन एकही अंमलबजावणी दिसत नाही. काय म्हणाल तुम्ही? मोदी है तो मुमकिन है हा की फक्त आश्वासनाची बरसात आहे खैरात आहे बरं, एक पण प्रश्न- दॅट इज झिरो ऑन ग्राउंड. बर ते ग्राउंड रिपोर्ट असतो ना. ग्राउंड रिपोर्ट That is- एकदम झिरो आहे. येस आणि ते म्हणायचे ना- नोबडी इज ऑन ग्राउंड. हा. त्यांनी एव्हरीबडी इज इन एअर. बरोबर. त्यांनी काय म्हणायचे माहिती आहे का? 2013ला कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. कुठे नेऊन ठेवलाय?
कुठे नेऊन ठेवला? धाराशिव मध्ये नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा नुसत्या धुळीच्या कारभारामध्ये. लाटा धूळ तुम्ही फक्त आम्हाला काही सुद्धा देऊ नका, फक्त आम्हाला रस्ते द्या की ज्याच्यासाठी श्रेयवाद चालू आहे. एवढा मोठा करोडोचा निधी आलेला आहे, आम्हाला जनतेला तेवढंच पाहिजे. त्याच्यासाठी महिलांनी मग कुठे उपोषण गेला? आता केलं. 140 कोटी रुपये निधी आणला होता इलेक्शनच्या अगोदर राणादादांनी, त्याच्या अगोदर पुन्हा जिल्हा परिषदच्या, बहुतेक इलेक्शन मध्ये खर्च झाला असेल. इलेक्शन आता मध्ये नवीन येणाऱ्या इलेक्शन मध्ये आता ग्रामपंचायत गट मंजुषा मगेरजी सलाम आहे तुम्हाला. सुंदर. काय म्हणता रोड? काय म्हणता रोड? एकदम छान. चांगला. निसा गुळगुळीत. धाराशिव गुळगुळीत. कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? भाजपाने कुठं ठेवलाय? ते म्हणायचे ना 2013 ला, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? आता भाजपाने कुठं नेऊन ठेवलाय? केंद्रावर. मी खरं दवाखान्यात ट्रीटमेंट चालू आहे मग 5 दिवस. 5 दिवस झाले ट्रीटमेंट. मग हे खर्च घ्या मुख्यमंत्र्याकडून. घ्या. अरे बाप रे. अरे बाप रे. हे परिस्थिती कशी आहे आता? देवेंद्र फडणवीसचं काय घ्यायचं? काय घ्यायचं म्हणजे? काय घ्यायचं? एवढं वैतागले. विचार करा. ह्या माझं शरद पवारांच्या भाषेमध्ये. तर हे बघा माणसं कसे चिडलेले आहेत. आता देवेंद्र फडणवीसचं काय घ्यायचं म्हणल्यावर काय सांगितलं हे तुम्हाला माहीत आहे. आता मी उच्चार करणं बरोबर नाही, पण घ्या माझं असं म्हणाले आमच्या धाराशिवचे हे ये जा करणारे प्रवासी. फार विचित्र परिस्थिती आहे धाराशिव शहरामध्ये. अजून एक अर्ध्या तासानं या भागामध्ये कसल्याही प्रकारचं ये जा करणाऱ्या वाहन चालकाला चालता येत नाही, जाता येत नाही. धाराशिव शहराचे आहे आणि हे रोड पूर्ण धाराशिवकराला लाजवण्यासारखा. पूर्ण महाराष्ट्रातल्या ये जा करणाऱ्या माणसाला ह्या रोडहून जात असताना लाज वाटेल. या आता महाराष्ट्रातलेच नाही तर देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा या रोडकडे लक्ष द्यावं. काय चाललं आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये बघा जरा. आणि या महाराष्ट्रातल्या धाराशिव शहरामधले आणि शहराच्या अंतर्गत असणारे, शहराच्या बाहेरचे, ग्रामीण भागातले हे सगळे रोड असेच आहेत. 140 कोटी रुपये आले धाराशिवाला. एवढंच लोकांनी आश्वासन ऐकलं, समाधानी राहिले, खुश राहिले. आमदारकीचं इलेक्शन गेलं, शहराचा विकास नाही. नगरपालिकेचं इलेक्शन गेलं, विकास नाही. जिल्हा परिषदेचे इलेक्शन पूर्ण झाले, विकास नाही. अजून कुणाची वाट बघायची? कशामुळं लोकाला खोटे आश्वासन दिले आणि या धाराशिव शहराचं, जिल्ह्याचं वाटोळं झालं. मायबाप जनतेनो विचार करा. अशा लबाड बोलणाऱ्या सर्वच आमदार असतील, खासदार असतील, जिल्हा प्रतिनिधी असतील, जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी जर जनतेला लबाड बोलत असतील तर वेळी जागं व्हा आणि आपल्या शहराचा विकास करून घ्या. बघूया सार्वजनिक बांधकाम विभाग या रोडकडे लक्ष देईल का आणि लवकरात लवकर हा रोड चांगला होईल का, गुळगुळीत होईल का? ये जा करणाऱ्या लोकाला हा धाराशिव शहरातून जाणारा येणारा रोड चांगल्या पद्धतीनं ये जा करण्यासाठी मिळेल का, याकडेच लक्ष आहे. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. खरे ते खरे आणि खोटे ते खोटे. जरा मनाला लाजा, आत्मपरीक्षण करा आणि ह्या बातम्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत याचा विचार करा. कारण भाजपाचे सर्व कार्यकर्ते बातमीच्या कमेंटमध्ये लिहितात की सगळ्या बातम्या राणादादांच्या विरोधात हे खडतर प्रवास देत आहे असं म्हणणं आहे. राणादादाच्या विरोधात नाही तर सत्तेत असणाऱ्या आमदाराच्या, खासदाराच्या, मुख्यमंत्र्याच्या, पंतप्रधानाच्या विरोधात खडतर प्रवास बातम्या देणार. कारण तुम्ही सत्तेत विकास करण्यासाठी गेला. तुमचं कर्तव्य आहे विकास करणे. तुम्ही विरोधकाचा बहाणा करायचा नाही. विरोधकांनी कामं चांगले केले नाहीत असं जनतेनं ग्राह्य धरून
तुम्हाला निवडून दिले. आता विरोधकाचा बहाणा सांगून तुम्ही विकास करायचं बंद करू नका, तुम्ही बहाणे करू नका. आम्ही राणादादाला भांडणार, आम्ही मुख्यमंत्र्याला भांडणार, देवेंद्र फडणवीसला, आम्ही पंतप्रधानाला भांडणार. याचं कारण असं आहे की तुम्हाला देशाचा विकास करण्यासाठी निवडून दिले. तुम्ही फक्त विकास करा, बहाणे करू नका. धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.